केला. याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं, राज्यभरातील शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षा संपली म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता खूप दिवसाची पीक विमा बघा कधी जमा होणार प्रतीक्षा होती, परंतु आता त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी कसलीची चिंता करायची गरज नाही. पीक विमा केव्हा जमा होणार तेही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं आहे. पीक विमा आज जमा होणार का उद्या जमा होणार अशा संभ्रमात असलेल्या सर्व शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासादायक निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं आहे. बघा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेत केव्हा जमा. बघा शेतकरी मित्रांनो पीक विमा कधी जमा होणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना ही कामे लवकरात लवकर करून घ्या, तेव्हाच पीक विमा जमा होणार. बघा ती कामे कोणती आहे. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात डीबीटी अंतर्गत जमा होते. बघा डीबीटी मध्ये पैसे सोडले की लगेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम पूर्णपणे जमा होते. डीबीटी मध्ये पैसे सोडले का ही आपण बघणार आहोत. परंतु शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ही कामे केलीत बघा, ही जर 2 कामे केली तर पूर्णपणे रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. ती कोणती कामे आहे तीही आपण बघणार आहोत. त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं आहे. पात्र जिल्हे कोणते आहेत ते पात्र जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप होणार. पात्र जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण बघणार आहोत. बघा त्यामुळे फक्त आता 1 ते 1.5 मिनिटं पूर्णपणे आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं आहे. बघा यामध्ये जर तुमचं ही काम पूर्ण असेल, बघा हे काम पूर्ण असेल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार. परंतु ही कामे लवकरात लवकर करून घ्या. ही जर कामे केली तर रकमेचा पूर्णपणे टप्पा तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे कसलीच चिंता करायची गरज राहणार नाही. कारण की आता जर तुम्ही ही कामे लवकरात लवकर करून घेतली तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती डीबीटी संलग्न अंतर्गत रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. बघा यामध्ये बघा ही कामे कोणती आहेत. बघा शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम काम आहे फार्मर आय डी. बघा शेतकरी मित्रांनो शेती ओळखपत्र. बघा शेती ओळखपत्र असेल तर रक्कम पूर्णपणे जमा होते. बघा शेती ओळखपत्र नसेल तर EKYC करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. EKYC बघा EKYC जर असेल तर रक्कम बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. बघू शकता रक्कम बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. परंतु ही सरसकट जमा होणार नाही. जर तुम्ही आयकर धारक असाल म्हणजेच की इन्कम टॅक्स जर तुम्ही भरता असाल तर रक्कम जमा होणार नाही. त्यामुळे फक्त आता तुम्ही ही जर कामे केली तर रक्कम पूर्णपणे पहिल्या 12 जिल्ह्यांमध्ये रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे. बघा ही 12 जिल्ह्याची यादी सुद्धा आपण बघणार आहोत. या 12 जिल्ह्याच्या यादीत जर तुमचं नाव असेल बघा तर रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर पूर्णपणे रकमेचं वाटप होणार असून तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम डीबीटी संलग्न अंतर्गत बघा जमा केली जाणार आहे. जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घ्या. व कोणत्या जिल्ह्यामध्ये रकमेचं वाटप होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो पीक विम्यासंबंधित जिल्ह्याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु पीक विम्याची तारीख अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. बघा शेतकरी मित्रांनो 18,000 हा पीक विमा राज्य शासनाकडून जमा होणार व 10,000 रुपये हा पीक विमा केंद्र शासनाकडून जमा होणार. म्हणजेच की असे दोन्ही मिळून 28,000 रुपयेपर्यंतची रक्कम बँकेच्या खात्यावरती जमा होऊ शकते. अद्यापही या संबंधित कोणतीही ऑफिशियल तारीख ऑफिशियल डेट जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु विविध वेबसाईटच्या व सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती सांगण्यात आलेली आहे. बघा आता झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना बघा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पूर्णपणे रकमेचं वाटप झाले आहे. बघा बहुतांश शेतकरी यामध्ये सुद्धा वगळण्यात आलेले आहे. बघा
वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र असाल तर रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे. म्हणजे या तुमच्या जर बँकेच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जर जमा झाली असेल तर रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी कसलीची चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. ही रक्कम केव्हा जमा होणार या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पात्र जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. बघा, या संबंधीचं जर तुम्ही पात्र असाल तर रक्कम पूर्णपणे आता DBT संलग्न बँकेच्या खात्यावरती जमा होणार. त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता जिल्ह्याची यादीसुद्धा आपण बघणार आहोत. बघा, यामध्ये बघा अतिवृष्टीग्रस्त जे जिल्हे आहेत बघा, या जिल्ह्यामध्ये पहिले रक्कम जमा होणार आहे. बघा, यामध्ये बघा बीड जिल्हा असेल, बीडमधील पूर्ण तालुके असेल बघा, संपूर्ण बीडमधील जितके तालुके असेल तितके तालुक्यामध्ये पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. यामध्ये बघा दुसरा तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो धाराशिव तालुका व धाराशिव जिल्हा. बघा, धाराशिव तालुका व धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती DBT संलग्न जमा होणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी चिंता करू नका. बघा, चिंता करू नका, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. बघा, यामध्ये बघू चला आता यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा जालना जिल्हा. जालना जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप होणार आहे. बघू शकता, वाटप होणार आहे. या जालना जिल्ह्यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो संभाजीनगर. बघा, संभाजीनगरमध्ये पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी कसलीची चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता संभाजीनगर जिल्ह्यात ही रक्कम वाटप होणार आहे. बघा, संभाजीनगर जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार त्यांचं जर ओके दाखवत असेल, त्यांची पूर्ण प्रोसेस झाली असेल, बघा प्रोसेस जर झाली असेल तर रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घ्या, जेणेकरून तुमच्या ही बँकेच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे. बघा, शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आजचा व्हिडिओ बघत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्हा व तालुक्याबद्दल नक्की अपडेट घेऊन याचा प्रयत्न करू. भेटत राहू तशा सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.